अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी नीलम आपल्या स्वामी चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत हीच आपल्या स्वामींची आणि प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते। तर आपण स्वामी भक्त रोज काही ना काहीतरी स्वामींची सेवा करत असतो। काहीच नाही जमलं तर नामस्मरण तरी असतंच। आपल्या तोंडातून नकळतपणे निघून जातं की जे काही माझं आज चांगलं चाललंय। दैनंदिन जीवनामध्ये असे काही प्रसंग येतात आणि आपण पटकन बोलून जातो, अरे स्वामींची कृपा, स्वामी होते म्हणून आज एवढ्यावर निभावलं। असे प्रत्येकाला काही ना काहीतरी स्वामींचे अनुभव, स्वामींची प्रचिती येतच असेल। अशीच जी प्रचिती जर तुमच्या समोर सुद्धा काही असेल किंवा काही अनुभव जर तुमच्यापर्यंत असेल तर तो नक्की शेअर करा। मला तुम्ही माझ्या ईमेल आयडी वरती नक्की पाठवू शकता, जेणेकरून आपली काही स्वामींची सेवा आहे, स्वामींची जी काही थोरवी आहे, महती आहे ती इतरांपर्यंत पोहोचवू आणि जेणेकरून 4 लोक अजून आपल्या स्वामी सेवेत येतील आणि त्यांना सुद्धा स्वामींचे अनुभव प्रत्ययाला येतील, स्वतः ते अनुभव घेतील। स्वामींची प्रचिती त्यांना सुद्धा येऊ दे, हा त्याच्या मागचा एक शुद्ध हेतू असणार आहे। तुम्ही सुद्धा असे अनुभव असतील तर मला शेअर करा। तुमचे काही असतील, तुमच्या आजूबाजूचे काही असतील ते तुम्ही शेअर करू शकता। तुमचं नाव सांगायचं असेल तर आपण नाव सांगूया, नसेल सांगायचं तर आपण नाव हाईड करून आपण त्याचे अनुभव सांगू शकतो। आपल्या स्वामींनी आपल्यासाठी एवढं दिलंय। स्वामी कधीच म्हणत नाहीत की तू फक्त माझी सेवा कर, माझं नाव घेत बस, पण आपली कर्म सुद्धा त्याच्यासाठी चांगली असावी लागतं। कधी कधी आपल्याला असे अनुभव येतात की अरे मी एवढं स्वामींचं करतोय, मी एवढं देवाचं करतोय, परंतु मला कधीच त्याचा प्रत्यय नाही आला। मी एवढी पोथी वाचतोय, हे वाचलं ते वाचलं, ही पारायण केली ती पारायण केली, पण मला काहीच अनुभव येत नाही। तर असं का होतंय? तर त्यामागे तेच कारण आहे की आपली काहीतरी कर्म असू शकतात, वाईट गेल्या जन्मातली असतील, या जन्मातली असतील। नकळतपणे आपल्या हातून जर काही पाप घडून गेलं असेल, वाईट कर्म झाली असेल तर त्याची शिक्षा आपल्याला भोगायचीच आहे। परंतु त्याच्यासाठी जर आपल्या सद्गुरूंची, आपल्या स्वामींची जर आपल्या पाठीमागे जर त्यांचा जर पाठीमागे हात असेल तर त्या संकटातून आपण अलगदपणे बाहेर पडतो आणि असे अनुभव प्रत्येकाला काही ना काहीतरी येत असतात। आपल्याला आपलं कर्म जे आहे ते स्वच्छ ठेवायचंय, आपल्याला कष्ट सुद्धा करायचे। मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तेच सांगत असते की आपल्याला कष्ट हे करायचेच आहेत, कष्टाला कुठेच पर्याय नाहीये। कष्ट करा आणि मग स्वामींचं नामस्मरण करा, बघा तुमच्या प्रत्येक कष्टाला यश येईल, तुम्हाला प्रत्येक कष्टाला फळ मिळेल। असाच एक अनुभव मला दादांचा एक आला होता। मुंबईतले दादा आहेत विजय दादा म्हणून, तर त्यांनी सुद्धा मला असाच एक त्यांचा अनुभव पाठवला। आपण आता सध्या रोज आता काही ना काहीतरी मी अनुभव सांगते। मला बरेचसे अनुभव मला डीएम झालेत की म्हणजे काही हे अनुभव आहेत ताई तुम्ही शेअर करू शकता, तर त्यातले मला जसे जमतायत तसे हळूहळू मी एक अनुभव नक्की तुमच्यापर्यंत शेअर करेन। तसेच एक विजय काका आहेत मुंबईतून, त्यांनी मला सांगितलंय की ते सुद्धा असंच नोकरीला होते। म्हणाले 40शी वगैरे माझी झाली होती। आता ही त्यांची बरेच 2-3 वर्षापूर्वीची मे बी असेल गोष्ट, अनुभव। तर ते सांगत होते की माझी 40शी आली होती, 2 मुलं आणि बायकोचा आमचा चौकोनी संसार होता। नोकरी म्हणाले व्यवस्थित चालू होतं, सगळं काही चालू होतं, परंतु अचानक असं कानावर यायला लागलं की ज्या कंपनीत मी काम करतोय ती कंपनी आता बंद होणार आहे म्हणून। तर म्हणाले की कानावर तर होतच की कधीतरी ही कंपनी बंद होणार आहे। म्हणजे बरोबरचे जे काही सहकारी होते त्यांचे, ते स्वतःहून VRS घेत होते आणि कंपनीतून बाहेर पडत होते। परंतु ते म्हणाले की मी सुद्धा त्याच मार्गावर होतो की मला सुद्धा VRS घेऊ दे आणि मी बाहेर पडेन, परंतु माझा संसार चालू होता, एकटाच मी कमावता होतो, त्याच्यामुळे मला पहिली नोकरी शोधायची होती आणि मग याच्यातून बाहेर पडायचं होतं। अशीच म्हणाले मी सगळ्या ठिकाणी कुठे ना कुठे इंटरव्ह्यू देत होतो, बाहेरच्या ज्या काही एक्झाम्स असतात, परीक्षा वगैरे त्या देत होतो की काही नाही तर स्पर्धा परीक्षेत तरी आपण उतरूया, त्याने अभ्यास चालू होता, परीक्षा देत होतो, इंटरव्ह्यू देत होतो, परंतु मला कुठेच नोकरीचा काही पत्ता लागत नव्हता। कारण त्यांचं घर जे आहे होमटाऊन ते पुण्यातलं होतं, कामानिमित्त ते मुंबईत होते। तर म्हणाले असंच एकदा मी गावाला गेलो होतो, पुण्याला गेलो होतो आणि तिकडे जे भविष्य सांगतात, म्हणाले एकदा चला दाखवून बघूया की काय भविष्य सांगतायत। त्यांना म्हणाले मी सगळी माझी म्हणजे परिस्थिती आहे ती कथन केली की मला असं नोकरीतून आता आमची नोकरी बंद होणार आहे, कंपनी बंद होणार आहे, तर मला आता नोकरीतून म्हणजे बाहेर पडावंच लागणार आहे, पुढे कसं होईल, काय होईल। तर त्या म्हणाले एक भविष्य सांगणाऱ्या काकांनी मला सांगितलं होतं 2 वर्षापूर्वी की तुम्ही 5 दत्ताची ठिकाणं करा, महाराष्ट्रात जी आपली 5 दत्ताची ठिकाणं आहेत ती जाऊन करा आणि त्यानंतर दर गुरुवारी तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठात जा आणि जमल्यास उपवास करा, बघा काहीतरी याच्यातून मार्ग बाहेर पडेल। त्यानंतर म्हणाले की मी मुंबईत आलो, पुन्हा मी म्हणजे नोकरी बंद तोपर्यंत झाली नव्हती कंपनी, त्याच्यामुळे म्हणाले की मी पुन्हा कंपनीत रुजू झालो, काम करतोय अशातच 2-1 वर्ष गेली, कारण ही 2 वर्षापूर्वी ते भविष्य बघायला गेले होते। त्यानंतर म्हणाले मी पूर्ण विसरलो होतो की मी तिथे गेलो तर काकांनी काय मला उपाय सांगितला। ते म्हणाले जस्ट मी आईने माझ्या सांगितलं की जाऊन एक चेक करून बघ की काय सांगतायत, म्हणून मी आपल्यासोबत जाऊन आलो होतो। त्यानंतर म्हणाले मी विसरलो आल्यावरती की काय मला उपाय सांगितला, तर मी काहीच त्यातला उपाय वगैरे केला नाही। त्यानंतर म्हणाले मी पुन्हा कामावर जायला लागलो, जातोय असेच परत थोडे दिवस गेले आणि म्हणाले शेवटी जे नको व्हायला होतं ते झालं आणि कंपनी बंद झाली। माझ्या सुद्धा हातात म्हणाले की शेवटचा चेक हातात आला, शेवटचा पगार हातात आला आणि मला सांगितलं उद्यापासून आता बस झालं, कारण आता आपली कंपनीच बंद होते।
झालं म्हणाले, अक्षरशः म्हणाले दुःखाचा डोंगर कोसळला. कारण मी नोकरी शोधतच होतो, परंतु मला नोकरी काही एवढ्या वर्षात मिळाली नव्हती. अनेक ठिकाणी जाऊन बघितलं, आता करायचं काय, शोध बंद झाली कंपनी. घरात पगार यायचा जो काही तो सुद्धा बंद झाला. कमावणारं कोण नव्हतं. 2 मुलं शिक्षणाची होती, बायको घरातच काम करत होती, म्हणजे हाऊस वाईफ होती. त्यानंतर म्हणाले की मी नोकरी शोधतोय, इकडे इंटरव्ह्यू दे, तिकडे इंटरव्ह्यू दे. अगदीच पूर्ण मी म्हणाले प्रेशर म्हणून जॉब शोधायला सुरुवात केली, परंतु 40शी ओलांडली होती, त्याच्यामुळे जॉब मिळायला सुद्धा प्रॉब्लेम होत होता. आणि बॅकग्राऊंड पण नव्हतं घरातलं तसं काही की त्या पैशावर मी घरात चालवेन म्हणून. बघता बघता म्हणाले अक्षरशः 6 महिने लोटले, परंतु माझ्या हातात काही यश मिळत नव्हतं. त्यानंतर म्हणाले की माझा एक मित्र आहे, तो असा म्हणाले खूप हुशार का मारायचा, मी तुला नोकरी लावेन, हे करेन ते करेन. शेवटी त्याच्या कंपनीत म्हणाले साधंसं ऑफिस होतं छोटंसं, त्याच्या ऑफिसमध्ये मी कामाला लागलो. अगदीच म्हणाले की नवीन म्हणून मी घेतलं त्याने आणि त्याच्याकडे शिकत होतो. त्याच्याकडे 2-3 महिने झाले, पण म्हणाले फक्त तो सांगत होता करेन देईन हे, परंतु म्हणाले प्रत्यक्षात त्याने मला 1 रुपया हातात दिलेला नाही. अक्षरशः 2-3 महिने मी तिथे राबलो, पण मला काही त्याचा उपयोग नाही झाला. हाती निराशा पडली. अक्षरशः वर्ष होत आलं माझ्या हातात नोकरी नव्हती. अचानक म्हणाले की आईला एकदा फोन केला होता असाच, म्हणालो की काहीच होत नाहीये नोकरीचं वगैरे, काय करू. तर तेव्हा त्यांच्या आईने त्यांना आठवण करून दिली की 2 वर्षापूर्वी जेव्हा पुण्यात आला होता तेव्हा आपण त्या ज्योतिषांकडे गेलो होतो, तर त्या काकाने तुला काही उपाय सांगितला होता, तो तू करून बघितलास का. तर म्हणाले अक्षरशः म्हणाले डोक्यात एक चमक येते तशी म्हणाले नव्हतेच हे येऊन गेलं की अरे मी तर तो उपाय पूर्ण विसरलो होतो. माझ्या ध्यानीमनीही नाही की मी भविष्य बघून आलोय किंवा त्या काकाने काहीतरी उपाय सांगितले, कारण त्या ह्याच्यात म्हणाले 2 वर्ष होऊन गेली, पुढे आता हे वर्ष 3-1 वर्ष लोटली होती. त्यामुळे मी आईला म्हणालो की मी अरे गेलोच नाही, माझ्या लक्षातच नाही की मी काय सांगितलं किंवा काय, मी गेलोच नाही, मला ते आठवलंच नाही तेव्हा. आणि म्हणाले की मी 2-4 दिवसातच पैशाचा बंदोबस्त केला आणि पूर्ण फॅमिलीला म्हणजे मुलांना आणि बायकोला घेऊन दत्तांची जी ठिकाणी आहेत आपली 5 महाराष्ट्रातली, औदुंबर, नरसोबाची वाडी, गाणगापूर, अक्कलकोट या ठिकाणी म्हणाले मी गेलो आणि नतमस्तक झालो. दत्तांची 5 ठिकाणं केली, त्यांना साकडं घातलं की माझा जो काही त्रास आहे, माझं जे नोकरीचं काही प्रॉब्लेम चालू आहेत त्याच्यातून मला लवकरात लवकर बाहेर काढा. आणि त्यानंतर म्हणाले की गुरुवारचं मी मठात जायला सुरुवात केली, गुरुवारचा मी उपवास चालू केला. स्वामी महाराजांना साकडं घातलं की मी चुकलो, माझ्या ध्यानीमनी नाही की माझ्या लक्षातही नाही जे काही मला उपाय सांगितले होते, परंतु मी तुमच्यावर 100% विश्वास ठेवलाय आणि त्याने मी दत्त महाराजांची 5 ठिकाणं फिरून आलोय. तुमच्या दर गुरुवारी मी मठात येईन, मला जमेल तसा मी उपवास करेन, जी काही मला सेवा तुमची करता येईल ती मी माझ्या अनुषंगाने करेन. फक्त मला यश द्या, मला फक्त चांगली नोकरी मिळू दे की जेणेकरून मी माझ्या घरातल्यांचा चरितार्थ व्यवस्थित वागवेल. असं बघता बघता म्हणाले 1-2 महिने गेले आणि म्हणाले की एका ठिकाणी मी इंटरव्ह्यू देऊन आलो. त्यांना मी पगार सांगितला, त्याच्या 1.5 पट पगार त्यांनी वाढवून दिला आणि मला चांगल्या पगाराची नोकरी लागली. त्यानंतर म्हणाले आज तागायत मी त्या नोकरीत व्यवस्थित सेटल झालोय, मला पुढची बढती मिळत गेली आणि माझा संसार जो काही आहे तो सुखाचा झालाय. माझी मुलं आता मोठी झाली आहेत, ती सुद्धा आता कामाला लागली आहेत, बायको व्यवस्थित घरात साथ देते. आणि म्हणाले जे काही वाईट दिवस होते, जे नोकरीमुळे जे काही हलाखीचे दिवस आले होते, जी काही घरात वाईट परिस्थिती होती, निगेटिव्हिटी होती, ती सगळी काही म्हणाले संपली आणि स्वामी महाराजांच्या कृपेनेच आजच्या दिवशीपर्यंत मी व्यवस्थित आहे. मी माझ्या घरात, माझ्या नोकरीत खूप सुखी आहे, माझ्या संसारात सुखी आहे. आणि हे म्हणाले की फक्त माझ्या स्वामींची कृपा आहे, असं नाही की आज मी गेलो देवळात आणि मला उद्या लगेच प्रत्यय आला. त्याच्यासाठी 2-3 महिने गेले, स्वामींनी माझी तिथेही परीक्षा बघितली, परंतु जे काही होतं, जे काही यश होतं ते माझ्यापर्यंत चालून आलं. त्याच्यामुळे मी तुम्हालाही सांगेन, जसा काकांना प्रत्यय आला तसंच सांगेन, आज मी पूजा केली, आज मी सेवा केली आणि मला उद्या प्रत्यय आला असं कधीच होत नाही. वाईट कर्म असतील तर ते होऊ देत नाहीत, त्याच्यामुळे थोडा धीर राखा, स्वामींवरचा विश्वास ढळू देऊ नका. स्वामींनी आपल्यासाठी एक दार जर बंद केलं तर स्वामी त्याच्यानंतर दुसरं दार नक्की उघडतात, हा प्रत्येकाला अनुभव आला असेल. आणि स्वामी महाराज तुमच्या मनाला ज्या काही चांगल्या इच्छा आहेत त्या पूर्ण करू देत, हीच मी स्वामींचरणी प्रार्थना करेन. तुम्हाला सुद्धा असा काही अनुभव शेअर करायचा असेल तर नक्की शेअर करा आणि स्वामींची सेवा ही पूर्ण 100% स्वामींवर विश्वास ठेवून करा आणि कुठलीही सेवा मध्येच अर्ध्यात सोडू नका. बघा स्वामी महाराज तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील, कारण स्वामी प्रत्येकाच्या मागे उभे असतात. स्वामी कायम म्हणतात भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तर व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा स्वामी सेवेमार्फत किंवा स्वामींच्या अनुभवामार्फत. तोपर्यंत इथेच थांबूया. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.